शहरातील शनीपेठ पोलिसांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुस जप्त केली आहेत। या प्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्मशानभूमीजवळील उमेश बियर शॉप परिसरात एक इसम अवैध अग्निशस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली। या कारवाईत प्रकाश तोळकर राहणार खेडी तालुका जळगाव साई सिटी जळगाव याला ताब्यात घेण्यात आला। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुस मिळून आली। पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। आरोपी विरुद्ध आर्म्स ॲक्टसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.